हॅलो गाईज, बघा आता काय चाललंय माझं. हे बघा शाबूची तयारी झालेली आहे. शेंगदाणं, इकडं बटाटा. चला माती नाही काढायची आता. तिथं आळं चांगलं केलेलं आहे. तिथं काय करायला लागत नाही. थोडंसं हाताने हे करा. हटा हां असं दाखवा जरा बघू द्या. तर काय नाही पुरं. हे काय चांगलंच झाले. आता थांबा जरा 2 मिनटं. हां 2 मिनटं. पाणी नाही टाकायचं, वल्ला आहे. आता पाणी टाकू नका. होतंय जरासं घालायचं एक मगभर. तर काय ते बघा इकडं मटका केला आणि ओल राहत होती सारखं झाडांना. तर त्याच्यामुळं पण एकसारखं ओल पण झाडाला चांगली नाही ना. तर म्हणलं चला ह्या साईडला करूया मटका. आणि मी आता थोड्या दिवसांनी किचनमध्येच ठेवणार आहे मटका. म्हणजे काय टेन्शनच नाही. आणि हे बघा इथं चुना जरा घातला. आणि हे शेणखत हे पसरलं होतं राख शेणखत. ते आता वरनं झाकूया. नारळाला घातला जरा चुना. आणि हे बघा काकांनी काय आणलं. हे बघा धने पण आणल्यात. हे बघा लावायला. आणि हे ह्युमिक ॲसिड हे काय काय असतं ते सगळं आणले. चुना आणला आहे काल. हे बघा आता तुम्हाला दाखवत चला इकडं दाखवते जरा. हे एक आंबा आहे. ह्या आंब्याला पण चुना घातला, नारळाला घातला. बघू हां हे बघा असं केलं. इथं पण हे बघा 200 आंबं लागली होती. पण आल्यात बघा किती. 3च आंबं लागल्यात. 3च राहिली म्हणजे गळून पडली सगळी. हे बघा. तर हे काकाच चाललंय. थोडं थोडं घाला, लई बी घालाय नसते. हे असते हो लांब न घाला. हां माती झाका आता का ती घालणं. माती झाकून ती आणू का पुढे ती बी टाकून घ्यायचं असं. तर हे 200 आंब्यात नाही ना तुम्हाला सांगते पूर्ण झाड भरलं होतं. पण त्याला 3च आंबा राहिले. हे बघा. आणि किती मोठे बघा. माझ्या हाता एवढा एक आंबा आहे. हे बघा माझा हात आहे ना. हे बघा एवढा मोठा आहे. तर देवाच्या दयाने 3 तरी आपल्याला देवाने ठेवले. आता कशी होत्यात पिकल्यानंतर तुम्हाला दाखवेल. आणि खास पिकायसाठी मी ठेवले. मला कच्ची खायला नको. आपल्या झाडाचा आहे 3च राहिल्यात. तर पिकल्यानंतर त्याची चव बघायची कसं आहे. तर चला तुम्हाला दाखवते नंतर. आणि इथं आता चुना घातला काकाने. आणा होती पुढे त्याला. हां तसंच आणा. दाखवा इकडं मिश्र हां इकडे दाखवा. हे बघा मिश्र खत. हे बघा मिक्स दिसतंय. हां घ्या मोठ्याने जरा. बघा असं चुना झाला. बस 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 हो बस. हां बस की एकदम नाही घालायचं. झाड वाळून जाईल की जादा मात्रा झाली तर. जास्त पण. आणि लिंबूत आणा चुना आणते. लिंबूचं पण झाड आहे. तर गुशीन बघा किती होल मोठं काढलं. हे बघा हे बघा. काल मी झाकलं होतं इकडचं फरशा लावून झाकलं होतं. तर आज बघा किती मोठं केलं होतं. तुम्हाला दिसत असेल केवढं मोठं फुल केलं आहे. हां टाका टाका बुडात जाऊ द्या. बस बस बस. तर इकडचं झाकून घेतलं गाईज. आता हे खत घालायचं चाललं आहे. मिश्र खत आता हे माती झाल्यावर काय. हां हे शेणखत आहे वरचं आम्ही घातलं होतं झाडांना. आणि तापलेली माती आणि राख. तर ही आता झाकून घ्यायला लागल्यात काका. झाकलं म्हणजे काय होतं हे झाकायचं. आणि त्यानंतर ते मिश्र खत आहे ना ते घालायचं. त्यात काय काय ह्युमिक ॲसिडचं दाणं त्याला काय म्हणतात. हां हां तर काका मिल बंद पडल्यावर का नाही. बालाजी मिल होती सांगलीची. ते बंद झाले अचानक. मग बंद झाल्यानंतर काका इकडं खताच्या दुकानात लागले. नंतर तेलाच्या दुकानात लागले. मी तुम्हाला सविस्तर एक व्हिडिओ करणार की काकानं काय काय काम केलं आहे आणि किती पैशांनी सुरुवात केलेलं आहे. तर ते पण सांगेल. आणि काकांनी माझ्या हातात किती पैसे दिले 30 वर्षात हां ते पण सांगेल तुम्हाला. सविस्तर सांगेल. बघा काकाला किती हसू येते. सांग हे बघा हे हसू बघा खुदू खुदू कसं यायला लागले. 30 वर्षात माझ्या हातात किती पैसे दिलं. 30 रुपये दिलं का 30 लाख रुपये दिलं ते तुम्हाला नक्की सांगेल. सविस्तर एक चांगला व्हिडिओ करणार स्पेशल खास काकाच्या कामावर. आणि आत्ता काय करतात ते पण सांगणार तुम्हाला. ह्या साईड टाका की त्या साईडला भीतीच्या थोडं टाका. हां असं गोल येडा दिला का. बस आता ते माती पसरा. हां माती पसरून घ्या. आंघोळीच्या आधी होऊन जाते ती कामं खताची. खालीच ठेवा. का कट्टा घांदा करताय सारखं वर खाली करून. धुतल्याला कट्टा आहे ती घाण करायचं आहे सारखं. हां टाका मागं टाका पहिलं. हां असं टाका. एक मग्गाभर पाणी टाकायचं. लई टाकायचं नाही. खाली वल्ला आहे लई झाड त्यामुळं बी पाणी ही गळत असणार आहे फळं. हां टाका तिथं. हां तिथंच झाड टाका टाका पुरं. हां हातानं पसरा आता चारी बाजून. आणि मग ही चिक्कल टाका. हळूहळू
कालचं दाणं वर नका आणू. हां आता हे चिक्कल टाका आणि पसरा आणि चांगलं हां इथं पसरात फोडून हां. तर मी तुम्हाला सांगितले ना 30 रुपये दिलं का 30 लाख दिलं ते तुम्हाला सविस्तर व्हिडिओ येणार आहे काकाचा. आणि काकाला समोर बसवूनच करणार आहे का किती खरं बोलतात किती खोटं बोलतात मला तुम्हाला दाखवायचं आहे. सारखं म्हणतं ना काका गरीब आहेत काका गरीब आहेत. काका काय आहे ते तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी काय आहे ते. व्हिडिओ करायला नको नुसतं फक्त हिंडाय पाहिजे आहे पार्ट्या करायला पाहिजे आहे. ही काकाचं काम होतं आत्तापर्यंत. नाही आहे आता चहा बी नाही आता शाबूच करायचा गरम गरम. मी आले की सगळे तयार केलेलं आहे. देवपूजा करूच तर बटाटा शिजून जाईल. आजच्या सात लगेच फोडणी द्यायचं झालं काम. फोडणी द्यायचं म्हणते शाबू परतायचं आणि खायचं. चहा आम्ही जास्त केला आज माहीत आहे ना. जादा आपण पेलेला आहे. हे हे करा की जरा पाईप वर करा असं आणि निघतंय ते. पाईपला इथं काय ते एक इटचा तुकडा ठेवा. थांबा हा इथं दोरी बांधायची उभा करा तिथं बरोबर त्याच्यावर पाईप बसतात दोन्ही. असं चिक्कल घाण बी होत नाही पाईप आणि इट पण राहत्या. कशी ठेवल्या जबरदस्तीने ठेवल्या आणि असं सांगितलं ना कुठलं काम ऐकत नाही ते चिडत्यात. चिडायचं काम चालू असतंय फक्त बाकी काय काम नाही. ते हे कुठे आपटली कुठं इटावर आपटली आळ्यावर कुठं ते दगड नाही ते फारशी आहे फोडली का चौक फारशी हां मग आहे नाहीतर फारशी फोडून ठेवू चला. खडी सगळे वाया घालवले असते इथं चिक्कल टाकून. हे बघा ही चिक्कल काढा टाका आळ्यात इथलं सगळं. हे बाई ही चिक्कल टाका आळ्यात. हे काय मोठा अजून हे खडीनं घाण होतं काही घाण दिसतंय. हां ती बी पसरा गोल पाला पाचोळा आहे ती चांगला असते. हां आंब्याच्या आजूबाजूलाही पसरा गोल हां असं. आता इकडं घ्या नारळकडं ती तिकडचं पाटीवरून आणा किचन वेस्ट त्याच्यावर टाकूया. ती किचन वेस्ट टाकल्याला टाकूया की नाही अहो ह्यावर टाकायचं मग पाणी मारायचं ना नंतर ते त्यावर दाबून ठेवायचं कुजतूया. पाटी घ्या पाटीतच भरून आणा हातानं 2 मिनटात होतंय. बस तेवढं साठलंय ना किचन वेस्ट. आता वर मी लई सार नेलं तर घ्या सगळं आठवड्यात ते भरतंय खड्डा तिथला. मग त्याच्यावर राख टाकली का नाही जरा पाणी घालायचं राख टाकायची झालं काम. सगळ्या घेऊन म्हणलं तर सगळं घ्या ती चांगलं असते उलटं सल्फर आहे ती सल्फरचं काम करतो कांद्याची साली कळलं का. म्हणून मी कांद्याची साली झाडातनी सगळ्या आपल्या कांदाच छोटा कांदाच लावल्यात मी. त्यावेळेस तुम्हाला सांगायचं तर कांदा कसा आहे आपलं जे सल्फरचं काम करते का नाही ते काम कांद्याचं पाणी या कांद्याच्या साली करत असते. इथं नारळ टाका नारळ चारी बाजूला इथं टाका की इथं समोर सगळं जोरात टाका तसं जाड दाबायचं होत नसतं तिथं दाबले खतून जातो त्याच्यावर राख टाकायची. इथं नारळला जादा हां त्या कोपऱ्याला त्याच इकडं नका आणू. इथं म्हणलं तर इथं नाही टाकणार तिकडंच पसरणार. दाबा जोरात ठीक आहे. हे इटन दाबा म्हणजे काय होतं हे घ्या इटन दाबा मग त्यावर पाणी मारलं तर वर खाली होणार नाही. फुलं काढा टाकात खाली पडलेले हां असं दाबा. राख टाकली का नाही बसतंय त्यात जाऊन आणि पाणी मारले की खाली जे खत आहे ना ते पण एगरत राहतोय आतल्या आत. नाही हलकं ठेवायचं हां असं बस हलकं ते उडून जाते. ते घुस लई परेशान करायला लागल्या. पाटीत ठेवा ती खोरं त्यातच आणा की जरा पाणी आत. आता तुम्ही तर ओरडायला लागला आता कवाशानं एक करू दे. चला आता ह्यात जा टाकून घ्या ह्यातच टाकून घ्या चुना आणि ती दोन्ही जरा आणि मग लगेच तिथं आळं करायचं आणि पसरायचं. चुना एका कडेला घ्या इथं पाटीत का असं हाताने शिपणार. चला हे आता राग आलेला असतोय काय पण तुमच्या सामने दावत नाही. ही नकली चेहरा आहे म्हणजे हे असं आहे का नाही ही नकली चेहरा आहे. हां ही नकली चेहरा आहे काय राग आलेला असतोय लई शिवादी वाटत असते त्या पण हां मग तेच म्हणत्या लांब ठेवा काय तर असलं म्हणजे अंगावर पडायचं. टाका तसंच बघ हात तोडायचं एका दिवसात तुटला आणि पाटा म्हणजे आणा आपल्याला बरं पडते पैसे नसायचं असते. हां आळं करा गोल कर तिकडं नका नेऊ तीच दाबायचं आहे नंतर. हां करा हां नाही हां तेवढंच करायचं तेवढं बास होतं. फळी लावा तिथंच ते गंजचं आहे म्हणून मी ठेवलं आहे तिथं. ना
मग या पाठीनं जरासं ठेंबर पाणी घालायचं. याला नाही घालायचं, ती इगरून जातं या, आहे का नाही हो? हे का हे इथं जरा करा, केलं नाही तुम्ही. ही दगड आहे ना, हे असं सरकवायचं, इथं जरा घाला, गोल करा, है ना. टाका, हळू हाताला लागेल तसं. खुरपं कुठं आहे? हे असं उलटी कामं मला तर अजिबात आवडत नाही, ते उलटी कामं. हे असं ठेवलं आहे खिडकी. हां घ्या तिथं, आळं करा आळं, गोल चांगलं होतं. घ्या पाणी काय पाजरून निघतं येतं झाडात. हां बाहेर काढा ती खळी. हां काढा अजून जरा. लिंबूकडे सरकवा थोडीशी. हां सरकवा, म्हणजे लिंबूला आणि दोन्हीला खत जातं. हां लिंबूला गेले आत. दाबा ते सगळं दाबा. चुन्या गेलेल्या आता अजून टाकायचे. हां खुरप्यानं हात नका लावू. हां मारा त्यानं मारा खुरप्यानं. आत ढकला आत. हां अजून जरा टाकायचं त्यावर. खत नाही टाकायचा. हां टाका येतं जरा जादा. पाणी असतं ना थोडंसं, कॅल्शियमची पुरती होत्या गाईच चुन्यानं झाडांना. थोडंसं अजून टाका त्या साईडला. लिंबूला टाकले, लिंबूला नका टाकू, आळ्यात टाका. हां इथं जरा टाका अजून थोडंसं. ते मिश्र कुठं आहे? आणलं नाही का? हा ना, आहे का नाही? हां टाका हळूच. म्हणजे आता मी म्हणत होते एका साईडला पाटीत चुन्याची पावडर घ्या आणि एका साईडला मिश्र खत घ्या आणि मग आपण तिथं घालायला जाऊया. तर चिडायला लागलं माझ्यावर, रका बघत्यात माझ्याकडं. मग बघितलं तर काय फरक पडतोय का? चांगल्या गोष्टीला मी फरक पाडून घेत नसते, वाईट गोष्ट आपल्याला येऊ देत नसते जवळ. वाईटनं कोणाचं भलं झालं या, ते आपलं होणार आहे. या आता आणि गेला. अशा फेऱ्या चालू, हे बघा अशा फेऱ्या चालू असतात. हात धुतल्यावर घालायचं ते पसरा त्याच्या. ही पसरा आधी. आता ध्यान आले तर पसरा हळूहळू झाका. हे बघा आता पसरलं. चुन्यानं कॅल्शियमची पुरती होते आपल्या झाडांना. हां बस, काटक्या ना काढू, काटक्या तर खत होते. आता ही वालं पण थोडंसं हलका पसरा, झाका नुसतं. हां वरची माती थोडी. असं लिंबूचं झाकलेलंच आहे. आता काय करा, झाले आळं सगळं. झाका त्या लिंबू. हळू हाताला लागेल. खुरपं कुठं आहे? करा तसं जातं आहे तिथं पाणी झाडाच्या आळ्याचं. हसू तर आलेलं नसतं आहे, पण कॅमेरा चालू आहे ना, त्यामुळे हसायचं आहे. आम्हाला हसायचं माहीत नाही आहे, आपल्याला फक्त चिडायचं आहे, नाचायचं आहे, पळायचं आहे. चला काम करू घेतो. अयो बघा नासकी म्हणलं बघा मला. हे बघा नासकी, कडू, हे बघा हे सगळं ठेवायला होणार आहे आतुरला मी. कडू आहे, नासकी आहे, बाद आहे, खराब आहे. करते या काकू काहीच करत नाही. काका फक्त पैसे आणलेलं का नाही खर्चून येतात. आवडतं खर्चायला त्यांना. त्यातच घ्या की थोडंसं पाणी, एक मग्गाभर, आणि तेवढंच घाला नारळला. बस अहो बस तेवढंच. बस चला. हे बघा पाणी आता ओल असल्यामुळं तुम्हाला दाखवा की गाईज लोकांना आधी पाणी किती आहे. हे बघा ओल आहे ना झाडातलं, तर हलकंसं घालायचं एगराय पुरतं. घाला तिकडं कडल घाला की तिकडला. बस पाटी न्यायची आहे आपल्याला आत, मशीनपाशी लागत्या पाटी. आणि हे बघा झालं आता काम. पुढे बांधा चांगले, वल्ला हात लावू नका. नाही गाठ मारा आणि तिथं ठेवा. त्यात दुसरी पिशवी आहे की ह्याच्यात, तुम्हाला दिली ती की ठेवायला. दरा ह्यात ठेवा. अशा पिशव्या ठेवलेल्या असतात, कामाला येते. हां ती गाडी ठेवा, मोठ्या लागतात माल आणताना करताना लागतात. हे घ्या चुन्याला ती गाडी ठेवा, शेतात लागणार आहे आपल्याला चुना. आणि ते मिश्र खत आहे वाटतं आपलं गव्हाचं आणलेलं तिथं. हां मग ते तिथं घालायचं झाडांना गेल्यावर. आता पोरं गावात आली मग शेताचं कामं करायची ती. ठेवा ती घाला चुन्याचं पहिलं साईडला. असं दे की साईडला घाला ती, आणि ती घाला आणि दोन्हीला एक आवळून गाठ मारायची. मारा आवळून गाठ आणि ती डिक्कीत ठेवा. मग नंतर मी घेऊन जाते. नको भिजेल, पाऊस बीस आला तर ठेवा. आता लगेच काय जाताना मी घेऊन जाईल, डब्यात ठेवेल. ठेवा सगळं. होय टाकायचं आहे. जरा माती जरा भरती, त्याला जरा एक ग्रो बॅग तयार करायचा आहे. ती पिशवीतलं ही टाका. थांबा. हे आहे का इथलं जरा झाडा मारा खाली. हातच्या साथ मी धुतला आहे कट्टा सगळा चकाचक. मारा खाली
घाण वाटतं आणि ते आत जातो पायानं चिखल. आणि ते आहे बघा किचन वेस्ट टाका इथं पिशवीतलं. टाका टाका तुम्ही. आता राख काढली ना बंबाची निघणार आहे राख. चांगलं काय पोटाश आहे ते. केळ्याचं हे खत असतं ना ते पोटाश असतो पोटाश. हे बघा ही ते हे टाका. शेणकूट आहे ती का लाकूड आहे? हां मग असं लागतंय शेणकूटचा चुरा. हां टाका. शेणकूटनं हे होत्यात काय म्हणतात त्याला गांडूळ खत तयार होतात. धुवा नाही तर राहू द्या आता लाकड लागणारच आहे आपल्याला. हां राहू द्या तिकडे ठेवा कडला ठेवा खाली त्या भरणींकडं. आता नको आता ठेवा उद्या करायची तिकडं